तरी थोडं सामन्याला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी माझा सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला दीपेश उराडे तर एका बाजूला वीरेंद्र बाबरे. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये पहिला षटक प्रगतीपथावरती फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये गोलंदाज अमित मोरे दाखल झाला. थोडा तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा पहिला मॅच असेल. त्याचा इशाराला ग्रीन सिग्नल आला. लेट्स प्ले असेल तर मात्र उद्या दिवसामध्ये सुद्धा ऑन टाइम मॅच सुरू होतील. ज्याप्रमाणे आजचा दिवस आपण पाहतो ऑन टाइम दोन्ही संघाने सहकार्य केलं त्याचप्रमाणे उद्याच्या दिवसाही तशाच प्रकारचं सहकार्य लाभेल आम्हाला अशी अपेक्षा जाऊयात ऑन मॅच कडे. तर काय मात्र अमित मोरे दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. तर ऑन स्ट्राईक वरती वीरेंद्र बाबरे आपल्याला पाहायला मिळतो. पालघरचा स्टार कास्ट तो कमी काळामध्ये ज्याने मात्र आपल्या नावाला 4 चांद लावलेत. यावेळेस फुलटो चिडवा थारा नसेल मैदानामध्ये कारण समोर फलंदाज आपण पाहिला तर वीरेंद्र भूपेंद्र बाबरे ज्याच्या नावावरती 2 बाईक आपण पाहतो. आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर नक्कीच ज्यावेळेस 11 उच्चले या मैदानामध्ये त्याला विचार होता त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की वय वर्ष 19 जरी असलं तरी 56 मॅन ऑफ द सिरीज माझ्या नावावरती आहेत. आणि इथून मात्र 60 पर्यंत पोहोचले असतील कारण इथून मॅचने गोलंदाजाने पलटवार केला. अचूकरित्या मात्र शरीरापासून दूर ठेवण्यामध्ये यश आला अमित मोरे या गोलंदाजाला. इथून मात्र डॉट बॉल आला कारण षटकाराने स्वागत जरी केलं असलं तरी मात्र इथून गोलंदाजाने पलटवार केला आणि मात्र सर्वात जलद शतक मारण्याचा कारणामुळे त्याच्या नावावरती 25 चेंडूमध्ये शतक झळकावलं गेलं. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे 19 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये मात्र काय अप्रतिम खेळी राहिली या क्रिकेट विश्व पटलावरती. त्याच्या नावाचा ब्रँड बदला त्याच्या सपना या 2 धावा सहजरित्याने पूर्ण केल्या जातात. त्या अनुषंगाने आपण बघतो विराट कोहली सर्वात जलद महेंद्रसिंग धोनी असेल सर्वात वेगवान धाव मात्र यांच्या माध्यमातून घेतले जातात. त्याच्या अनुषंगाने आज वीरेंद्राची मात्र रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. विकेट ही खूप महत्वाची आहे आणि हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. तो जो संघ जिंकेल ते सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा 8 मध्ये प्रवेश मिळवणारा त्या ठिकाणी मागच्या 2 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर माही पिंपळ बाजार संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला सुपर 8 साठी दाखल झाला. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये भाई मिठागर सिंह हा संघ त्या ठिकाणी मासवाड या संघाला पराभूत करत मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. आजच्या दिवसामधील शेवटचा अंतिम सामना या ठिकाणी भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी महासंघ फलंदाजी करतो. तर गोलंदाजी करताना साई सुदर्शन कोठणपुरा दोन्ही संघ मातब्बरात. इथून काही वेळेस मोठा प्रहार करायचा होता आडव्या बॅटने खेळायचा होता चेंडूला बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. षटकार आल्यानंतर कशा प्रकारचं कमबॅक असावं हे मात्र दर्शवून दिला. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर ही धावफलकावरती आपण जर धावा तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 8 धावा धावफलकावरती. 3 चेंडू निर्धाव मात्र हाताळल्यामध्ये गोलंदाज अमित मोरे याला मात्र यश आला आणि जो संघ मात्र क्वालिफाय होईल त्याला मात्र ऑल इंडिया आयकॉन आदिवासी समाजातील 2 पॅकर्स अलाव केले जातील. इथून अप्रतिम फटका बॅकेट एरियाला चेंडू ट्रॅव्हल चांगलं क्षेत्ररक्षण फुटबॉल स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षणात निश्चित स्वरूपामध्ये ह्या 2 धावा मात्र इथे सेव्ह केल्यात. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं हे योगदान क्षेत्ररक्षण करताना का असो ह्या 2 धावा जरूर सेव्ह केल्यात आणि या महत्वाच्या 2 धावा आहेत. त्या ठिकाणी मात्र धावफलक या 2च्या मदतीने जाऊन पोचलं जातात. दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपुष्टात आला.
तीन बाद 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते म्हणजे भूमिका इंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटे ब या संघाच्या. प्लीज टीम मीटिंग करायची ती विनंती असेल सुदर्शन कोटरपूर संघाला. तर तो नाकस झाला गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी पाऊल पेच्या षटकाची समाप्ती झाली. 10 धावा धावफलकावरती सिद्धेश पुजारी गोलंदाजी ट्रॅक वरती. खोलवर टप्प्याची लेझर लाईन आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले. इथून मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण वीरू ऑन स्ट्राईक वरती आला. त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. इथून मात्र जास्तीत जास्त धावा कराव्या लागणार आहेत कारण समोर तितकंच मातबर बॅटर आहेत. कारण तुषार बसवत कॅप्टन कूल म्हणून त्याला बघतो येणाऱ्या 15 मार्च 21 मार्च या दरम्यान तर तो आपल्याला पाहायला मिळेल. तर मात्र साई समोर या संघामध्ये पालघर जिल्हा लीग त्या ठिकाणी त्या नंडोरे देवकोप क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी मात्र साई समोर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल. वीरेंद्र बाबरे आणि बैल संघाच्या माध्यमातून कॅप्टन म्हणून त्याची वर्णी आहे. स्टार आयकॉन सध्या पालघर जिल्ह्याचं स्टार कास्ट आहे. इथून मात्र उडवला हेलिकॉप्टर मात्र यशस्वी लँड झाला मैदानाच्या बाहेर. षटकारासाठी वीरेंद्रच्या बॅट मधून षटकार आला. आजच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाता जाऊन पोचलं जातं 19 या आकड्यावरती. ही सुरुवात आहे म्हटलं जातं ना की वादळ येण्यापूर्वीची ही शांत होती मागच्या षटकामध्ये आणि इथून ते वादळ मात्र घुंगावता कारण ज्या वेळेस सातपाटी बल संघाला गरज असते धावांची त्यावेळेस मात्र वीरेंद्र बाबरे त्या ठिकाणी दाखल होतो आणि तिथून मात्र कर्तन काळ बनवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा कर्तन काळ बनवून कार्य करतोय मैदानामध्ये. यावेळेला फुल टॉस आहे आणि अशा प्रकारची चेंडू तुम्ही हाताळू शकणार नाहीत कारण समोर वीरेंद्र भूपेंद्र बाबरे बॅट मधून यावेळेस मैदानाच्या चौ बाजूने षटकारांची आतिषबाजी आहे. त्या ठिकाणी प्रेशर आणि प्रेशर आहे. कुठे चेंडू हाताळावा यासाठी मात्र विचार करण्यात भाग पाडला गोलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा आला. इथून 3 in a row पाहायला मिळेल हे सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण इथून सिद्धेश पुजारीवरती आक्रमण पाहिला. या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 25 रन नोंदणी स्कोर कार्ड. एक मोठा षटका बनवलं गेलं त्या ठिकाणी मागच्या सामन्यात थोडासा लो स्कोर होता त्या ठिकाणी तुषार बसवत ते फिनिश टच केलं होतं परंतु इथून वीरेंद्र आला हे मात्र एक मोठा षटकाला बनवण्याचं कार्य झाला. यावेळेस मात्र षटपी चेंडू जरूर होता स्लॉट मधला चेंडू होता. बॅट आधीच फिरली गेली. चेंडू मात्र स्लोवर गतीने आला. इथून मात्र शेवटच्या 5व्या चेंडूवरती निश्चित स्वरूपामध्ये डॉट बॉल आला. अजून एक चेंडू शिल्लक असेल. हा चेंडू खूप निर्णायक असेल. इथून मात्र वीरेंद्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवल की मात्र षटकार चौकार मारण्यामध्ये त्याला यश येणार आहे. यावेळेस मिस्ट्राईक स्ट्रोक आहे. झेल खूप महत्वाची असेल. क्षेत्ररक्षक तर आलेत आणि एक सोपा झेल धरतीला दान केला आणि इथून हा झेल किती महत्वाचा असेल कारण येणाऱ्या काळामध्ये एक एक धाव तुम्हाला महत्वाची ठरली जाणार. एक एक धाव मात्र सोन्याच्या किमतीची गणली जाईल. धावफलकाच्या मदतीने जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 26 धावा धावफलकावरती. 2 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला.
26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून प्रत्येक धावी सोन्याच्या किमतीची गणली जाणार आहे, कारण एक एक धावेला खूप महत्वाचं आहे. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ, काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. इथून तर गोलंदाज अनिकेत बाबर दाखल झाला, ज्या ठिकाणी तिसरं षटक असेल मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी दाखल. प्रतिम खेळ सुदर्शन गोंडलपूर संघाने सुद्धा आजच्या दिवसात प्रभावित केला, परंतु इथून जर बघितलं गेलं तर 2 षटकाचे समाप्त केले, 13ची सरासरी गाठत 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. तोंडा खेचून मारला, तिथून मात्र सरळ स्टँडर्ड डिलिव्हर, सीमा रेखा पार, पहिल्याच बॉल वरती आलाय आक्रमकतेचा हा षटकार. 6. याही वेळेस आला बॅक टू बॅक दुसरा उडवला, इथून मात्र मिड विकेटच्या वरून, आधी मात्र लॉंगॉनच्या वर उडवलं होतं, इथून मिड विकेटच्या वरून उडवला, इथून कोणता चान्स दिला जात नाहीये. आणि झेल ज्या ठिकाणी सोडले गेले होते शेवटच्या अंतिम चेंडूवरती, ज्या ठिकाणी मात्र वीरो आला ऑन स्ट्राईक वरती, हा निकाला, हा झेल किती महागडा ठरला हे मात्र दर्शवून दिलं जाता साई सुदर्शन गोंडलपूर या संघासाठी. यामुळे डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला, पाऊलांचा वापर केला आणि पुन्हा एकदा उडवला, इथून 3 इन अ रो षटकाराची हॅट्रिक सिद्ध केली जात आहे मैदानाच्या आतमध्ये. विरुद्धच्या बॅट मधून 3 तर आलेत, अजून 3 येतील का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. धावफलक जाऊन पोहोचलं जात, 7च्या मदतीनं 44 धावा, हा नतीजा, हा निकाल मात्र लागला जातो, हा रिझल्ट शेवटच्या अंतिम चेंडूवरती जो झेल सोडला होता त्याचा परिणाम मात्र मैदानाच्या आतमध्ये. मात्र वाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा आपण बघतोय. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव धावफलकावरती नोंदवली जाते. तर इथून 14 चेंडू 43 वरती खेळतोय वैयक्तिकरित्या, यावेळी वेळेस उडवला, चौथा आला, चौथा. 4 षटकार तर लागले गेले, 6 चेंडू 6 षटकार मात्र येतील का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. 50 धावामध्ये मात्र एकच धाव दीपेश उराडेच्या डावावरती, 49 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळतोय विरू बाबरे. या ठिकाणी जर विरूचा विचार केला, वैयक्तिक 6 षटकाराच्या डावावरती आहेत, 7 षटकार आहेत, सॉरी आतापर्यंत 7 षटकार खेचलेत आणि तो 49 धावांवरती. या ठिकाणी या स्पर्धेची दुसरी अर्धशतक त्याच्या नावावरती येईल का, कारण असंच घडलं होतं कालच्या दिवसामध्ये सुद्धा क्वालिफायर मॅच मध्ये, त्या ठिकाणी प्रत्येक शिगडे अर्थातच अप्पीने 49 धावा केल्या होत्या आणि इथून 49 धावांवरती खेळतोय वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. नुकताच मी मोठं नाव कमावलं नाहीये, कारण पालघर मधील स्टार त्या ठिकाणी मात्र HP ट्रॉफी मध्ये याही वेळेस उडवला, तर तो बिस्टाई स्ट्रोक घ्या, क्षेत्ररक्षक आलेत आणि इथून मात्र झेल धरतीला दान केला जातोय. इथून मात्र अर्धशतक लागला. मैदानाच्या चौफेर ज्या ज्या ठिकाणी खेळाडू आहेत त्या ठिकाणी मात्र बॅट उंचवायच्या विला विनंती असेल, कारण अर्धशतक ही मेहनत आहे आणि या झेल सोडण्याचा परिणाम आहे. इथून मात्र अर्धशतक लागलं गेलं. टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच या ठिकाणी प्रोत्साहन केलं जात आहे विरोसाठी. इथून अर्धशतक महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 53 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू पाहायला मिळतो अनिकेत बाबर, यामुळे स्विचिंगचा अटेम्प्ट, परंतु काय घडलं जातं, कुठेतरी अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न मिस झाला आणि यशच्या उद्ध्वस्त झाला.
तो तिसरा षटक संपुष्टात आला. 53 धावा लागल्या गेला धाव फलकावरती. तो शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष असेल, परंतु इथून त्याने त्याचं काम केलं. कारण एचबी ट्रॉफी मध्ये त्यामुळे दीपेश कर्णिक सरळ म्हटलं होतं की स्वर्गामध्ये इंद्र, देशात पंतप्रधान नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि पालघरमध्ये आला तर एकच नाव तुम्ही ऐकणार, वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. तेच मात्र मैदानामध्ये गरजला बरसला. इथून मात्र अर्धशतक त्याच्या नावावरती. 53 धावामध्ये वैयक्तिकरित्या 51 धावांची खेळी त्याच्या नावावरती राहिली गेली. इथून मात्र 17 चेंडू 51 धावा, एक विस्फोटक नॉक त्याच्या नावावरती आहे. इथून निर्माण दाखल झाला वन डाऊन प्लेअर. तिसऱ्या क्रमांकावरती आपण त्याला पाहतोय, तो जे मनीष उराडे आला. इथून शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष असेल. इथून 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 17 चेंडू मध्ये 51 धावा, मात्र वैयक्तिकरित्या खेळ विरुद्धच्या नावावरती राहिला. इथून धावफलक जर तपासून पाहिला तर 53 वरती जाऊन पोहोचला. तो शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि उर्वरित या 6 चेंडू मध्ये किती धावा जमेल तर म्हणजे याची भूमिका इंटर पाहिजे. जय बजरंग सालपाटे ब हा संघ. शुभम दाखल झाला. एक खूप निर्णायक षटक असेल, कारण इथून धावा रोखाव्या लागणार. तो बॅकफुटला जात अप्रतिम पंचा, इथून मात्र फायनल एरियाला क्लिअर करतोय सीमारेखा पार. इथून दीपेशच्या बॅट मधून आलाय चौकार 4. तो दाखवून टप्प्याच्या चिडूला मात्र मैदानामध्ये थारा नसेल. चिडूला मात्र सरळ क्लिअर केलाय चौकारासाठी. तर इथून जर पाहिलं गेलं तर चौकाराने स्वागत केलं शुभम चिंडोर या गोलंदाजाचा. इथून जर बघितलं गेलं तर धावफलक जाऊन पोचलं जातं. तर म्हणजे 57 रन स्कोर काढा मजबूत स्थितीमध्ये. इथून मात्र पुनरागमन करावं लागेल गोलंदाजाला. कमीत कमी धावा यावेळेस स्वीचिट सक्सेसफुल पॉवरफुल आमच्या मुख्य डायसला वादळ देणारा दीपेशच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा आला चौकार 4. मात्र आखून टप्प्याची लाईनला सातत्याने आजमावलं जातं. त्यावरती आक्रमण आपण बघतो. दीपेशच्या बॅट मधून ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर चौकार आला होता फायनल एरियाला, त्यानंतर यावेळेस स्विचचा अटेम्प्ट केला बॅक एंड एरियाला आपण पाहतोय चौकारासाठी. दीपेश पुढे शेतात सज्ज होता. शुभम चिडोरा ज्या ठिकाणी त्याला कमबॅक करावं लागणारा कुठेतरी आजचा दिवस. यावेळेस मात्र नो चेंडू पत्साने दर्शवला बिंबार स्वरूपामध्ये. इथून मात्र संधी फलंदाजाला हात खोलण्याची, कारण कुठेतरी गोलंदाज चुकी करतो. इथून मात्र फ्रीचा संकेत आला. इथून मात्र या चेंडूवरती किती धावा जमवल, कारण ऑन स्ट्राईक वरती स्ट्राईक रोटेट झाली आहे. त्या ठिकाणी मात्र आपण मनीषला बघणार आहोत ऑन स्ट्राईक वरती. आज कुठेतरी शुभमला संधी दिली आहे. तुषार मसवत गोलंदाजीसाठी आला नाहीये आजचा पूर्ण दिवसामध्ये. मात्र जर बघितलं गेलं, जर विचार केला तर स्वतःला मात्र रोखून ठेवतो आणि यंग टॅलेंटला आज संधी दिली आहे. मात्र त्यांना चमकण्याची संधी आहे, परंतु कुठेतरी बॅकफुट वरती संघ जाऊन पोहोचला जातो. इथून यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावरती हा प्रहार करायचा होता. मिस टाइम झाला. मित मोरे चेंडू खाली आला. जरूर बंबल होतं, परंतु इथून जरा बघितलं गेलं तर इथून धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात.
फलक जाऊन पोचलं जातं. म्हणजे 65 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत 65 धावा त्या फलकावरती लागल्या जातात. इथून याही वेळेस स्लोवर चेंडू इथून धावचीची दाट शक्यता. इथून मात्र हर्षद जाधव चुकी करतो. चेंडूला मात्र कॅरी करू शकला नाही. आणि तू जर बघितलं सहज रीतीने एक धाव चोरटी म्हणता येणार, कारण ते एक धाव पूर्ण झाली आणि इथून स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण दीपेश उराडेला बघतो. स्वतः डायनामिक स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपण बघतो. स्वतः सर्व तो यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. ऍक्च्युली घे जरूर पंचाने दर्शवलं गेलं बाईकच्या स्वरूपामध्ये. एक धाव ऍड होणार. शुभर्थाने टीम चेंडू यावेळेस उंचावर खेळायचं होतं, परंतु संपर्क होऊ शकला नाही. प्लेट डॅट मिस डॉट बॉल आला. षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या कडे धावफलक जर आपण बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं गेलं 67 या आकड्यावरती. 68 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 68 धावांचा आव्हान सेट केलं आणि इथून मात्र संघर्ष करावा लागणार. तुम्ही किती मातब्बर जरी फलंदाज असाल, तुमचा संघ जरी मातब्बर असेल, तरी मात्र इथून तुम्हाला संघर्षाची पराकाष्ठा करावी लागणार. प्रत्येक चेंडूवरती लढावं लागणार. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागणार. हे मात्र येणार काळामध्ये कशा प्रकारे केलं जाणार हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर नानाची एक बाजू आपण पाहिली गेली, त्या ठिकाणी मात्र 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 67 धावांपर्यंत बदल मारली गेली. 68 धावांचं टार्गेट सेट केला. म्हणजे भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग 7 ब या संघानं. आणि इथून येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 68 धावांचा पाठलाग करायचा साई सुदर्शन गोटणपूर या संघाला. तरी थोडं दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. तर इकडे गोलंदाज ट्रॅक वरती फ्रंट लाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाज वीरेंद्र बाबरे आला. आणि तू जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती तुषार बसवत आपण बघतो बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वीरेंद्र हावी ठरला होता आणि इथून मात्र तुषार बसवत बोलबाला राहील की मात्र वीरेंद्र बाबरेचं नाव जे मात्र या सामन्यामध्ये अर्धशतक त्याच्या नावावरती अशा प्रकारे गोलंदाजी सुद्धा चांगली केली जाईल. पहिलाच बॉल भन्नाट वेग आणि इथून बॅटने बॉलचा संपर्क होऊ शकला नाही, कारण चेंडूला वळवलं गेलं, शरीरापासून दूर ठेवलं गेलं आणि इथून जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला.
तो डोकुलवर टप्प्याची त्याला आहे त्यावरती मात्र सन्मान दिला तुषार बसवत कारण त्याला माहिती आहे अच्छे गेंदों का सन्मान करो बुरे गेंदों का अपमान. तो चांगला चेंडू होता त्यावरती सन्मान दिला गेला कारण तुषारला माहिती आहे जर माझी विकेट इथून टिकली गेली तर निश्चित स्वरूपामध्ये घेणारा गोलंदाजावरती बी आक्रमण करणारा ही प्लॅनिंग आहे ही स्ट्रॅटर्जीज आहे. इथून जर बघितलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून एक धाव मात्र फलकावरती लागत्या. इथून हा पहिला चेंडू फेस करण्यासाठी अमित मोरे दाखल झालाय ऑन स्ट्राईक वरती. इथून मात्र त्रिफळाचीत दांडे 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 घेऊन इथून अमित मोरे गोल्डन डकचा शिकार होत असताना मात्र 0 या आकड्यावरती तंबूच्या आसराला बॅक टू दी पवेलियन गॉन. पहिल्या विकेटचं बदल न्यूमॅन दाखल झाला देश पुजाऱ्याला परंतु विरूकडे असलेल्या बड्डाट वेगावरती तो स्वार झाला. इथून मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न केला आणि त्याच्या वेळेस क्रिकेटमध्ये आपण बघितलं गेलं आडवा फटका कुठेतरी डेंजरस ठरला जातो आणि इथून तेच पाहायला मिळालंय डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडूची सांगता. यामुळे टप्प्याची त्या लाईन बड्डाट वेग आणि वेगाचा पुरेपूर उपयोग केला जातो मात्र विरोधच्या माध्यमातून आणि इथून एकाच धावेवरती समाधान मानलं जातं कारण एकच्या मदतीने राफक आपण बघितलं गेलं जाऊन पोहोचले गेल्या 2 या आकड्यावरती एक गलच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत. इथून जर पाहिलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू असेल त्या ठिकाणी मात्र तुषार बसवत ऑन स्ट्राईक वरती आला. इथून चांगला चेंडू आहे मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होतोय. तुषार बसवत सुद्धा येतोय बॅक टू द पवेलियन. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान देऊ शकले नाहीयेत ही सलामीवीर जोडी मात्र कुठेतरी नाराज करते आज साई सुदर्शन गोटनपूर संघाला. डिफेन्स करण्याचा चेंडू होता द्विधा मनस्थितीमध्ये खेळला गेला आणि तिथून मात्र आपण पाहिलं गेलं तर विकेटचा पतन झाला. तर तुल्यमान 4थ्या क्रमांकावरती अर्षद जाधव त्या ठिकाणी सज्ज झाला परंतु पुजारी मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललं गेलं. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर आउट स्विंग ते झाड गेला आपण पाहतोय अप्रतिम स्विंग ज्याच्या माध्यमातून किमी आहे गोलंदाजाकडे ते अप्रतिम. इथून हर्षद जाधवसाठी कॅश प्राइज आहे 3 षटकार आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या डाबावरती 2 धावण्याची संधी आहे मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. यामुळे भन्नाट वेग डाऊन द लेगचा मारा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र खर्च केली गेली या मनीष उराडेच्या माध्यमातून
यावेळेस स्ट्रोक आहे, चढ आउटचा फटका करणं वरखंड त्या ठिकाणी आला चेंडू खाली कोणती चुकी करणार नाही. चांगलं प्रोटेक्शन असेल तर डिफेक्सला कव्हरला त्या ठिकाणी मात्र एक जागेवरती समाधान. थोडं मात्र यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता त्या ठिकाणी फटका तर चांगला लॉंगरला क्षेत्ररक्षक वीरवा कोणती चुकी करणार नाही. थोडे एका जागेवर याही वेळेस समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीने मंद पावलांनी दर्शकापुढे सरसावले जातं. त्यावेळेस कुठेतरी इथून तुषार बसवत आणि अमित मुरजी ते विकेट टर्निंग पॉईंट टर्निंग गेले आणि इथून मात्र पलटवार राहिल्या जातं. इथून मात्र कोणत्याच प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. कुठेतरी हार पत्कारली जात्या. परंतु इथून मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. मॅचला जवळ आणावं लागणार. इथून जितकी मॅच जवळ येणार मॅच मध्ये रंगत येईल. भले तुम्ही पराभूत झालात तरी मात्र लढवया भूमिकेमध्ये लढणं खूप महत्वाचं आहे शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत. तर ह्या वेळेस प्रयत्न उड्यात परंतु भन्नाट वेग बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकत नाही. याही वेळेस डॉट बॉल आला निर्धाव चेंडूची संख्या मात्र झाली. शेवटचा अंतिम चेंडू याही वेळेस भन्नाट वेग डाऊन द लेगचा मारा. इथून मात्र चेंडू सराला बॅकेट एरियाला क्लिअर करतोय. वाईट +4 एकूण 5 धावा त्या फलकावरती आड होतील. कुठेतरी डाऊन द लेगचा मारा राहिला गेला. त्रिफळाचित करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक बीट झालेत. इथून मात्र चेंडू सरळ फलक या 5च्या मदतीने जाऊन पोहोचला गेला 20 या आकड्यावरती. कुठेतरी विरुचिती विकेट आता दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेशच्या पुजारीच्या त्या षटकामध्ये शेवटच्या अंतिम चेंडूवरती सोडली. तिथून मात्र अनिकेत बाबरची कुटाई केली होती. ज्याप्रमाणे वॉशिंग मशीन मध्ये कपड्याची धुलाई केली जाते त्याचप्रमाणे अनिकेत बाबरवरती हल्ला बोल केला होता आणि तिथून मात्र तो पलटवार आपण पाहिला. इथून जर बघितलं गेलं तर विकेटचा पतन झाला. धुल्या सुद्धा बॅक टू द पवेलियन यावं लागतं. 3 षटकाची समाप्ती झाली आणि धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलं जात ते म्हणजे 20 या आकड्यावरती. इथून मात्र पूर्णपणे वर्चस्व राहिल्या. इथून मॅच मध्ये येणं खूप अवघड आहे. इथून पूर्णपणे वर्चस्व आणि इथून मात्र विजयश्री संपादित करेल यात काहीच शंका नाही. इथून मात्र गोलंदाजीमध्ये हलकासा बदलाव केला त्या ठिकाणी मात्र गोलंदाज सज्ज होतो म्हणजेच अमन अंबात येणारा लगेच क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्यायचं. यावेळेस चांगला चेंडू प्रार तितकाच धिक्कट तू करण वरकडे दिवारी प्रमाणे त्या ठिकाणी उभा राहिला. तुला एका सामोरती समाधान मानावं लागेल. तरी तुला अमरला पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळला. प्रतिम चेंडू वळवतो. याही वेळेस शर्यापासून दूर पंचाचा इशारा वाईट बॉल आला. अप्रतिम चेंडूला वळवलं गेलं होतं. तो जर आपण बघतोय तर त्या ठिकाणी चांगला खेळ राहिला गेला. जय बजरंग सातपाडी ब हा संघ मात्र वर्चस्व गाजवतोय. याही वेळेस वळवला मात्र बॅट पासून दूर ठेवला. इथून डॉट बॉल आला. आणि तो मात्र विकेटचा पतन झाला.
तोडला मिस्टर स्ट्रोक विनोद वरटा आला. चेंडू खाली आणि कोणती चुकी करणार नाही. इथून मात्र ऑल हॅट्रिक चेंडू असेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स. न्यूमॅन लगेच जायचं आहे पण त्वरित वॉर्मअप करत जायचं. मैदानामध्ये शिरवून घ्या. परतून ऑन हॅट्रिक चेंडू असेल. त्या ठिकाणी मात्र हॅट्रिक साध्य केली जाईल हे सुद्धा प्रश्नचिन्ह. या ठिकाणी आतापर्यंत 4 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्या आणि थोडं आजच्या दिवसामध्ये अनेक गोलंदाज होते ऑन हॅट्रिक वरती. परंतु इथून रिव्ह्यू मात्र घेतला गेला. डिसिजन पेंडिंग. तरी तोड मात्र ओयुटी आउट. इथून मात्र नक्कीच हॅट्रिक घेतली गेली आहे. ते म्हणजेच अहमदच्या नावावरती आहे. तो नुमान जायचा लगेच मैदानामध्ये प्लीज. थोडा विनंती असेल साईज वर्षन गोटरपूर संघ. इथून शेवटचा टीम चेंडू पहा बॅल आणि बाबर दाखल झाला. इथून शेवटच्या टीम चेंडूचा खेळ शेष. तो स्विचचा अटेम्प्ट तो यशस्वी आणि इथून मात्र यशस्वी संपादित झाला. तो म्हणजे भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग 7 पाठिंबा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तिथून हॅडलक टीम साई सुदर्शन गोटडपूर. थोडं हँडशेक करून घ्यायचं दोन्ही संघाला विनंती असेल. तो दोन्ही संघाला विनंती असेल की हँडशेक करून घ्यायचं आपण.